कलेट 2 कुत्रा येणार नाही. परत एक आलाय पाल सरगा, अजून एक सरगा आहे. हा बघा कसला आलाय एकदम मस्त. जाल घ्यायला सुरुवात केलेली साईडवर असलेली भाजी. तर नमस्कार मंडळी, मी कोकणचा कोळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी आता वाजलेत ते म्हणजे सकाळचे 6:30 आणि आपण आलो आहे ते म्हणजे पापलेट आणि पाला मासेमारीसाठी. आपला 2025-26चा शेवटचा दिवस असेल हा समुद्रात मासेमारीचा. नंतर 2 महिने आपली मासेमारी बंद असेल, नंतर नेक्स्ट सीझनला भेटू. तर आजच्या दिवस बघू आपल्याला काय मावरा मिळते, पापलेट आणि पाला. तर डायरेक्ट जाळं टाकून घेऊ आणि नंतर भेटू. चला जाळं टाकायला आता. पहिले आपण पापलेटची जाळं टाकलीत त्या साईडला आणि या साईडला काम चालू आहे आपले पाल्यांची जाळं टाकायचा. बघू आपल्याला आज काय मावरा मिळेल. कारण की बहुतेक आपली या वर्षीची आपली शेवटची होऊ शकते मासेमारी. नंतर डायरेक्ट पुढल्या सीझनची तयारी करू. एकदम कोरलाई किल्ल्याच्या अपोजिट साईडला आलोय आणि जराच खोल समुद्रात आलोय. कारण की किनाऱ्याला आपल्या साईडला लाटा भरपूर आहेत. तर पटापट जाळं टाकून घेऊ आणि पहिली नंतर जो आपली पापलेटची जाळं घ्यायला. या सीझनची आपली शेवटची असेल बहुतेक ही मासेमारी. नंतर आपण या मावऱ्यासाठी येणार नाही. नंतर आपल्या होड्या पण बंद होतील आणि आपण जाऊ खाडीमध्ये. तर पटापट जाळं टाकून घेतोय. लेट आलोय कारण की एकदम किनाऱ्याला लाटा आहेत भरपूर, त्याच्यामुळे आज होडीवर पण लेट आलोय. पूर्ण सूर्य आलाय ना, तर या टायमात आपण जाळं घेत असतो, त्या टायमात आज आपण जाळं टाकतो. तर चला पटापट जाळं टाकू आणि नंतर भेटू. दुसऱ्या पण गावातल्या होड्या आहेत या साईडला आणि जवळा मासेमारी आहे ती त्या साईडला चालू आहे. जाळं घ्यायला करतो सुरुवात. तर बघू आपल्या नशिबात आज काय आहे मावरा. खूप दिवसाने आपण पाला आणि पापलेट मासेमारीसाठी आलोय. आणि पहिलाच पदरावर आलाय सरगा. पहिलाच सरगा आलाय, मीडियम साईज सरगा. आणि एक सरगात होते का आणि ते का परत एक आलाय बारीक. काय काय हा बघा कसला आलाय एकदम मस्त. आत्ता जाल घ्यायला सुरुवात केली आणि साईज बघा कसली आली भारी एकदम. ते का एकदाच 2. सरगा आणि ते का परत एक आयला. आपण बरेच दिवसांनी आलोय पापलेट मासेमारीसाठी आणि दुसऱ्या साईडला आपली पाल्यांची पण जाळं आहेत. परत एक अशीच एकात आली पाहिजे, बरा वाटेल. कारण की बरेच दिवसांनी आलो आपण पापलेटसाठी. बारीक चिकट्या येते का, बारीक कलेट चिकट्या बोलता याला आमच्या इथे.
आणि त्याच्यासोबत दुसरा सरगा. हे देखा अजून एक. ना बारकी झाली बर. हे देखा बारीक आता पाल्यांच्या जालांचा सारखा आणि एकदम कावला. एकदम ज्याला जिवंत सोडून द्या अजून चांगला आहे. हे देखा परत एक चिकट्या कलेट. बारीक कलेट आणि त्यासोबत आलाय दुसरा सरगा. ते बघा याची साईज जरा मस्त आहे. एक काठी आहे एक. हे देखा सरगा परत. हे देखा एक काढताय आणि परत एकाला फराच्या साईडला. बऱ्याच दिवसांनी आलोय पापलेटसाठी. पुन्हा एकात एकात दिसते. सगळ्या जाला नाही होते बास. सरका साईज जरा मीडियम आहे. एकदम पाहिजे तेवढी मोठी नाही पण मस्त येतात ना एकात एकात. या साईडला जरा कमीच येतात पापलेट वाटते कारण की कुठेतरी एक येते सरगा. हेटीच्या साईडला आलाय बरेच टाइम आणि पापलेट. आणि इथे काय आलंय कुर्ली. एकदम कवटाची कुर्ली 100% जाम अंडा असेल. इथे का एकदम ताजा आलाय कारण की अजिबात खवूल नाही गेला या साईडला. आणि त्या साईडला जेलीफिश हाताला लागला तर जाम वेदना होतात. ताजा पापलेट बघू शकताय कसं असते. अजिबात जालाची रेष पण नाही उठली. इतका ताजा आत्ताच आलाय आपल्या जालामध्ये 100%. देखा बारीक रावस आणि त्या साईडला सरगा. एकदम बारीक आहे रावस आणि एक सरगा. जाल खाली गेला होता लक्ष पण नव्हता. नाही बघा परत सरगा आला एक. आपली पापलेटची जाल पण घेऊन होत आलीत फक्त एक जाल बाकी आहे. शेवटचा जाल चालू आहे आणि एकात पापलेट येते. बघू शकता त्या साईडला आपला शेवटचा बावटा आलाय आणि सरगा. हे देखा परत एक आलाय आणि एक कोलबी आली. शेवटच्या पदरावर जालाच्या तो देखा बावटा आलाय आणि सरगा. एकदम ताजाच आहे पण कारण की एकदम शाईन करते. हे देखा परत एक आलाय हिटीच्या साईडला. तर मंडळी आताच आपली सर्व पापलेटची जाळं घेऊन झालीत
आज आपल्याला बऱ्यापैकी पापलेट आलेत. आता चाललो ते म्हणजे डायरेक्ट पाल्यांची जाळं घ्यायला. तर बघू त्यात आपल्याला पाला काय पापलेट काय येते मावरा. तर चला डायरेक्ट जाळं घ्यायला सुरुवात करू आता. ही आपली पाल्यांची जाळं आहेत. इथे काही बारीक कलेट आलो आणि बारीक कावला. आणि तिथे का हिटीन पण एक सरगा आलाय. येते कापा ही आपली पाल्यांची झाला आहेत. शेनशा झाला त्याच्यामुळे असली पापलेट येण्याचे चान्सेस आहेत. आणि एक पालो आलोय. शेनशा जालांचा पालो. एक पालो आणि त्यात का सरगा. अजून एक सरगा आहे. पाल्यांच्या जालांत सरगा. पाल्यांची काही जास्त गॅरंटी नाही. आला तरी एका देईल. तर एका बारीक रावस आलो एक परत. त्यात एका परत सरगा आहे आणि साईज मस्त आहे. कारण की आपली शेनशा झाला आहेत पाल्यांची. यातून लगेच निघत नाही सरगा. कारण की जालांचा फासा बारीक असते आणि पापलेट मोठा असते. पापलेट पाला एकच आलाय फक्त आणि सरगा. पापलेट आलाय बारीक आणि आहे बघा कसा अपंग. आणि परत एक आलाय बागांचा सरगा आहे असा बोलतात. का परत एक आलाय कावला. आणि पाला आलाय एकदम ताजं. एकदम ताजा आहे पाला. जिवंतच आहे. पाल्यांची साईज पण एकदम भारी आहे पण येत नाही अजिबात जास्ती. दुसरा पाला आलाय. आपली ही पाल्यांचीच जाळं आहेत पण येते पापलेट. आपण पाल्यांच्यासाठी टाकलेली जाळं पण बारीक पापलेट येतात. एकदम बारीक नाही साईज मस्त आहे. आणि ते का फाराच्या साईडला परत बागांचा आलाय अपंग. ही असली पापलेट सर्वात टेस्टी लागतात. जर कधी गेलात मार्केटला तर यातला पापलेट घ्या. ते का अजून एक आहे पापलेट बघू शकताय कसा आहे. वरून त्याला वरचा पाक ना आहे. आणि हे आपला रेग्युलर पापलेट. आणि यातले रेअर असतात भरपूर आणि जास्त मिळत नाही यातली पापलेट.
ही आपली पाल्यांची साधी जाल आहेत, याच्यात कमी येतील आली तरी. ती शहेनशा जाल होती त्याच्यात मस्त आली पापलेट. आणि देखा परत एक फाराच्या साईडला आणि कोलंबी पण आली, सोलट कोलंबी. आणि ही बघा सोलट कोलंबी पण आली. याला पण वरचा पाक नाही आहे. पाल्यांच्या जाळांमध्ये मस्त साईजची पापलेट आहेत. काय आणि ते काय एक पाल व्हायला परत तिसरं पाल व्हायला आजच्या दिवसांचं. पहिले 2 आलेले शहेनशात आणि या साध्या जाळाने एक आलंय. आणि ते का फाराच्या साईडला सारगा. आणि ते का अजून एक आलंय फारावर. आणि ते का फारावर एकदम पालो. कसा लाईनशीर आहे ते मावरा. आणि मिनियर बघू शकता कसली मोठी आली, 5-1 किलोची असेल. कसली आहे मोठी. कसली आहे बघा, एकदम रास मोठी आहे. मिनियर याला सोडून देऊ आपण. हे देखा अजून एक कुर्ली आली. डबरा घ्या. परत एक बारीक रावस आलाय. या साईडला मावरा कमी आलाय शाप. पहिला सुरुवातीला मस्त आलेला पाल्यांच्या जाळात पण आणि पापलेटच्या जाळात पण. पहिला सुरुवातीला मस्त मावरा आलेला. बरेच टायमाने एक पापलेट आलाय. शेवटचा जाल चालू आहे आणि एक सरगायला आहे. का मस्त साईजचा. आपली सगळी जाळं घेऊन होत आलीत, ऑलमोस्ट घेऊन झालीत. आणि एक सरगा आलाय शेवटला. साईज मस्त आहे याची. ते बघा परत एक एकदम फरावरती आलाय. फायनली आपली जाळं पण घेऊन झालीत आणि शेवटच्या पादरावर आपल्याला 2 सरगी आली मस्त. तर मंडळी फायनली आपली सगळी जाळं घेऊन झालीत आणि डायरेक्ट चाललोय आपण आपल्या किनाऱ्याला. तर किनाऱ्याला गेल्यावर दाखवतो आपल्याला किती सरगी भेटलीत. पाले तर जास्त नाही, 2-3च पाले आहेत. तर चला डायरेक्ट आता किनाऱ्याला गेल्यावर भेटू. तर मंडळी फायनली आपण किनाऱ्याला पोचलोय. आता होडी घेतल्यावर तुम्हाला दाखवतो आपल्याला किती पापलेट मिळालीत. पाले जास्त नाही, फक्त 2 ते 3 पाले आहेत आणि पापलेट बऱ्यापैकी मिळालीत. आणि आज समुद्र पण पूर्ण खवळला आहे. तरी पण आपण गेलेलो मासेमारीसाठी. तर दाखवतो समुद्र कसा खवळला आहे. तर तुम्हीच विचार करा आज किती रिस्क असेल मासेमारीसाठी. तर बघा समुद्र किती खवळला आहे. बघू शकते समुद्रामध्ये कशा लाटा येतात. तरी पण आपण मासेमारीसाठी गेलेलो. जिथे नजर जाईल तिथे मोठमोठ्या लाटा येतात. आपल्याला 2 कुर्ले आलेले एकदम कवटाचे, एकदम काली आहे आणि एक नॉर्मल रेड कलर मध्ये. तर पटापट बांधून घेऊ. 2 कुर्ले एकदम अंड्याचे आहेत.
2 कुर्ले एकदम अंड्याचे लगेच बांधून घेतले. एकदम मस्त कावटाचे कुर्ले. या साईडला मावरा काढायला सुरुवात केली. आणि आजची सरगी बघा, सगळी मीडियम साईजची सरगी. आणि हे 4 पाले. पाले पण मस्त मोठे आहेत, पण पाले नाही आपल्याला जास्ती. पण सरगी मस्त भेटली आज. हे देखा, हे मस्त सरगी आहेत. साईज पण मस्त आहे यांची. अजून याच्यात पण आहेत बरीच. आणि हे सगळ्यात मोठा जे पहिला चालेल आपल्याला सुरुवातीला. तर मंडळी, आज आपण गेलो तर म्हणजे पापलेट आणि पाला मासेमारीसाठी. तर आपल्याला पाले तर काय नाही, फक्त 2-3च पाले आले. आणि पापलेट बघितलीच असेल, पापलेट आज जाम भारी भेटली. आणि आज समुद्रावर पण लाटा झालेले, त्याच्यामुळे जास्त वेळ मासेमारी करत नाही थांबलो, लगेच किनाऱ्याला आलो. तर आजची मासेमारीची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, तोपर्यंत भेटू अशाच नवीन धमाल व्हिडिओमध्ये. बाय बाय.